संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22व्या वर्धापन दिनीच काही तरुणांनी संसदेत गोंधळ घातला। भाजप खासदार खगेन मुर्मू लोकसभेमध्ये आपलं म्हणणं मांडत असताना काही तरुण हे प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेमध्ये शिरले। तरुणांच्या घुसखोरीमुळे सर्वच काही काळासाठी थबकले। तर नेमकं काय चाललंय कळण्याच्या आत तरुणांनी त्यांच्याकडे असलेल्या स्मोक कॅनमधून पिवळ्या रंगाचा धूर सोडला। यामुळे सभागृहामध्ये एकच गदारोळ झाला। या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दरम्यान या घुसखोरीमध्ये 6 आरोपींचा समावेश असल्याचं समोर आलंय। ते सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकत्र आले, प्लॅन आखला आणि त्याची अंमलबजावणी केली। त्यामुळे देश हादरला। पण या संसदेतील घुसखोरीमुळे देशातील सामान्य नागरिकाच्या मनामध्ये अनेक सवाल उपस्थित झालेत आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात आजच्या आपल्या स्टोरी ऑफ द डे मधून। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरुण सभागृहात शिरले, त्यामुळे सभागृहामध्ये मोठा गोंधळ झाला। नेमकं काय घडलं आज संसदेत पाहूया। प्रेक्षक गॅलरीतून तरुण संसदेत घुसले। खासदारांच्या बाकांवरून उड्या, पिवळा गॅस सोडला। संसदेवरील हल्ल्याच्या 22व्या स्मृतिदिनी मोठी घटना। संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेत नेहमीप्रमाणे हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू होतं। अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती। या गर्दीतील एकानं गॅलरीतून खाली उडी मारली आणि खासदार बसून कामकाज करतात त्या बाकांवरून पुढे जाण्यास सुरुवात केली। काही कळण्याच्या आतच या तरुणानं अध्यक्षांच्या दिशेने धाव घेतली। या तरुणानं आपल्याकडे असलेली स्मोक कॅन्डल उघडली आणि त्यातून पिवळा धूर बाहेर पडू लागला। दोनों जूते हाथ में लिए उसने, तब तक सांसदों ने उसको पकड़ लिया, घेर लिया। जूतों में कुछ था, उसने कुछ दबाया होगा। उसके बाद में से इमीडिएटली एक येलो कलर का पीले रंग का गैस बाहर आ गया। कितना बड़ा हमला है एक्चुअल उल्टा। कल तक वो तारीख भी देखिए 13 दिसंबर, वही 13 दिसंबर 2001 को पार्लियामेंट में हमला हुआ था। आज भी 13 दिसंबर है, फिर हमला, वो भी अंदर। नहीं, मैंने बताया ना कि वो कूदा, उसने फिर वो जूता खोलने की कोशिश की, उसमें से कुछ निकाला, एक ने वो पिट 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 करके वो धुआं निकल रहा था उसमें से। इन द मीन टाइम जो हमारे सुरक्षा कर्मी हैं उन्होंने तत्परता के साथ दोनों को काबू में कर लिया और अब जांच होगी, पता चलेगा क्या फैक्ट्स हैं। सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला। काही खासदारांनी सभागृहाबाहेर धाव घेतली, तर काही खासदारांनी त्या तरुणांना घेरलं। त्यातील एक तरुण पायाला हात लावत होता, त्याच्याकडे स्मोक कॅन्डल होतं, त्यानं ते पेटवलंही। तेवढ्यात सुरक्षा रक्षकांनी या तरुणाला ताब्यात घेतलं। हा एकटाच नव्हता, तर त्याचा एक साथीदारही होता। या दोघांनाही सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं। दरम्यान संसदेबाहेर एक तरुण आणि एका महिलेनं आंदोलन केलं। पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या संसदेबाहेर जाळल्या आणि दोघांनीही घोषणाबाजी सुद्धा केली आहे। वो गुरपत सिंह मानू जो है, जो खालिस्तानी टेररिस्ट है, अमेरिका में बैठा हुआ है, उसने बाकायदा ये थ्रेट दिया था कि 13 दिसंबर को पार्लियामेंट अटैक करूंगा मैं। आप फिर भी उस पे हाथ रखे बैठे रहे, आपने सीरियसली नहीं लिया। लास्ट सेशन में इतनी महिलाओं की संख्या को लेकर आ रहे थे, कौन साइन कर रहा था? वो लोग नारेबाजी कर रहे थे मोदी जी के लिए। मैंने तभी भी कहा सिक्योरिटी चेक होनी चाहिए, पुख्ता होनी चाहिए, कार्रवाई होनी चाहिए और थोड़ी, मैं मानती हूँ, सख्ती बरतनी चाहिए। जिस तरीके से भारी संख्या में विजिटर्स आते हैं, कोई कंट्रोल नहीं है, कोई नियंत्रण नहीं। संसदेत झालेल्या या घुसखोरीची चौकशी होणार आहे। शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवातही झाली आहे। पण आजच्याच दिवशी 22 वर्षांपूर्वी 13 डिसेंबर 2001 ला संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता आणि बरोबर 22 वर्षांनंतर त्याच दिवशी काही तरुण संसदेत शिरल्यानं नव्या संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
तर संसदेतील या घुसखोरीमुळे आजच्याच दिवशी 22 वर्षांपूर्वी संसदेवर जो हल्ला झाला होता त्याच्या आठवणी ताज्या झाल्यात। 13 डिसेंबर 2001 रोजी 5 दहशतवाद्यांनी जुन्या संसद भवनावर हल्ला केला होता। यामध्ये दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला होता। नेमकं काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी पाहुयात या रिपोर्टमधून। संसदेचं अधिवेशन नेहमीप्रमाणे सुरू होतं। गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित झालं। मंत्री खासदार सभागृहाबाहेर पडत होते। सेंट्रल हॉल ते संसदेचं आवार या परिसरात लालकृष्ण अडवाणींसह तब्बल 100 खासदार उपस्थित होते। शिवाय माध्यमांचे प्रतिनिधी, संसदेचे कर्मचारीही होतेच। तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या अँबॅसिडर कारनं गेट क्रमांक 11 मधून प्रवेश केला आणि काही काळाच्या आतच आणि सुरक्षा रक्षकांना संशय येईपर्यंत या गाडीतून 5 दहशतवादी उतरले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। AK-47 रायफल, ग्रेनेड लॉन्चर, पिस्तूल आणि ग्रेनेड्स घेऊन दहशतवाद्यांनी संसदेच्या परिसरात धुमाकूळ घातला। हा गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्याचा थरार तब्बल 30 मिनिटे चालला। त्यानंतर CRPFनं येऊन 5ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं। या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले होते। त्यात सुरक्षा रक्षकांसह दिल्ली पोलीस दलातले पोलीस आणि संसदेचा माळी यांचा समावेश होता। या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मोहम्मद अफजल गुरु होता। तर या हल्ल्याच्या कारस्थानात SAR गिलानी आणि शौकत हुसेन यांच्यासह पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचा हात असल्याचाही दावा केला गेला होता। 2013 मध्ये अफजल गुरुला या प्रकरणी दोषी ठरवून फाशी दिली गेली। त्यानंतर संसदेच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आलं। 2001च्या दहशतवादी हल्ल्याला आजच 22 वर्ष पूर्ण होत असताना सकाळी पंतप्रधानांसह उपराष्ट्रपती तसेच सोनिया गांधी यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि शहीदांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केलंय। मात्र 22 वर्षांच्या या आठवणी अजूनही ओल्या असतानाच आज संसद पुन्हा हादरली आहे। खासदारांच्या नावे पास घेऊन 2 तरुणांनी थेट लोकसभा सभागृहात स्मोक कॅन्डल फोडलंय। या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा नव्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान लोकसभेतील आजच्या घुसखोरीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। संसद परिसरामध्ये गोंधळ घालणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील लातूरचा एक तरुण सहभागी होता। त्यामुळे लोकसभेतील घुसखोरीची राज्य सरकारनं ही दखल घेतली आहे। संसदेतील घुसखोरीचं महाराष्ट्र कनेक्शन। लोकसभेतील घुसखोरीची राज्य सरकारकडून दखल। लातूरच्या तरुणाची माहिती घेण्याच्या फडणवीसांच्या सूचना। आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना सुरक्षेसंबंधित 2 घटना घडल्या। एका घटनेत 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून संसदेत उड्या घेऊन गोंधळ घातला, तर दुसऱ्या घटनेत एक तरुण आणि एक तरुणीनं संसदेच्या परिसरात स्मोक कॅन्डल पेटवल्या। दोन्ही घटनेतील तरुणांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यापैकी एका घटनेतील तरुण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलंय। 25 वर्षांचा अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील थोरली झरी गावचा आहे। त्याचं शिक्षण 12वी असून तो नोकरीच्या शोधात आहे। त्याचे आई वडील शेतात मजुरी करतात। नारेबाजी कर रही हैं, तानाशाही बंद करो, इस तरह के नारे लगाए जा रहे हैं यहाँ पे। तर या प्रकरणातील मुख्य आरोपी नीलम ही हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे। तिचे वडील उजना इथे मिठाईचं दुकान चालवतात। नीलम ही डाव्या विचारसरणीची असून शेतकरी चळवळीतही ती सहभागी होती। त्यासोबतच नीलम हरियाणा सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत होती।
25 नोव्हेंबर रोजी नीलमनं घरी जात असल्याचं सांगून पीजी सोडलं। जो हमारी भारत सरकार है, जो हम पे ये अत्याचार हो रहे हैं, हम अपनी हकों की जो बात करते हैं, लाठीचार्ज करके हमको अंदर डाला जाता है, टॉर्चर किया जाता है, तो हमारे पास कोई माध्यम नहीं कोई डायरेक्ट वजह है, कोई वजह है किसी संगठन से हैं आप? नहीं, हम किसी संगठन से नहीं है, आम जनता है, स्टूडेंट है हम, क्योंकि हम बेरोजगार हैं। ये हर जगह हमारी आवाज को दबाने की कोशिश करते हैं, ये तानाशाही नहीं चलेगी। लोकसभेतील घुसखोरीची घटना घडल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं पोलीस महासंचालकांना फोन केला। या घटनेतील आरोपी महाराष्ट्रातील असल्यानं त्यांची लवकरात लवकर माहिती घ्या असे निर्देश फडणवीसांनी दिले। त्यांनी लोकसभेत प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या, तसेच त्यांनी सभागृहातील बाकांवर उड्या मारून अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, तसेच सभागृहात स्मोक कॅन्डल पेटवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचं नाव सागर असल्याचं समोर आलं आहे। अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याचं समोर येत आहे। सीएम साहेबांनी ताबडतोब सांगितल्या होत्या सूचना, त्याच्यात इथपर्यंतची माहिती आली, पुढची कारवाई देखील त्या ठिकाणी चालू। तर विरोधकांनी हा हल्ला निंदनीय असल्याचे सांगतानाच यामागे मराठा आंदोलक असण्याची शंका उपस्थित केली आहे। महाराष्ट्रात देखील विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, इथेही त्याच व्यक्ती त्यांना काही पॉलिटिकल मुद्दा मांडायचा असेल, परंतु तो पॉलिटिकल मुद्दा मांडण्याकरता अशा मार्गाचा वापर करणं हे अतिशय गैर आहे। जर त्या व्यक्ती महाराष्ट्रातला आहेत असेल तर समाज माध्यमातून आलेला आहे, तर त्या व्यक्ती किंवा ती संघटना पुन्हा इथं काय करू शकेल म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे। देशातील अति महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या संसदेत गोंधळ घालून या तरुणांनी एकच खळबळ माजवली। त्यात सामील असलेला महाराष्ट्राच्या छोट्याशा गावातला हा तरुण तिथपर्यंत कसा पोहोचला, तिथे का गेला, असे अनेक सवाल आता उपस्थित होतात। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। तर संसदेतील घुसखोरीमध्ये लातूरच्या तरुणाचं नाव समोर आले। लातूर पोलिसांकडून अमोल शिंदेच्या पालकांची चौकशीही करण्यात आली। अमोल शिंदेच्या आई वडिलांनी धक्कादायक माहिती दिलेली आहे। अमोल हा पोलीस भरतीसाठी म्हणून घराबाहेर पडला होता आणि या घडलेल्या घटनेची काहीही कल्पना आपल्याला नसल्याचं आई वडिलांनी सांगितलंय। यावेळी अमोलच्या आईला अश्रू अनावर झाले। तर अमोलच्या आई वडिलांशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी सचिन अंकुलके यांनी। आज संसदेमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे की तो सध्या काही तरुणांनी त्या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे, पण त्यातला जो तरुण आहे अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या नौकणझरी इथला आहे असं माहिती समोर आली आहे। आपण त्याच्या सध्या घरी आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्याचे आईवडील आहेत। आपण त्यांच्या आईवडिलांकडून जाणून घेऊयात की काय नेमकं या ठिकाणी हे झालेलं आहे। त्याचे वडील आपल्यासोबत आहेत। काका काय सांगाल, नेमकं अमोलने हे काय प्रकरण केलेलं आहे? आम्हाला बाकीचं तर काही माहीत नाही बाबा, इथून 9 तारखेला गेलेलं आहे त्यानं, पोलीस भरती आहे दिल्लीला चालला म्हणून। ह्याच्या पुढं काय केलं काय नाही हे आम्हाला काही त्याच्यातलं माहिती नाही। गेला एवढं खरं आहे। सकाळ 10 तारखेला सकाळ 6-7 वाजता फोन लावला की मी मुंबईला आला, माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, थोड्या वेळ तुम्हाला चार्ज करून लावतो फोन म्हणला। ते आणखीन फोन आला नाही काय नाही, ते लेकरं कुठं आहे की काय नाही की आम्ही ह्याचा विचार करलो। आणि नेमकं कशासाठी गेला होता? नेमकं पोलीस भरती आहे म्हणून गेला इथून। काय केलंय काय नाही आम्हाला काहीच माहीत नाही। फक्त आले घरला, अमोल शिंदेचं घरीच आहे का, कुठे गेलाय त्यानं, कवापासून नाही हे म्हणले। आम्ही सांगितलो 9 तारखेपासून गेलाय, मग काय कागदपत्र त्याचे आहेत का, आम्ही म्हणले नाही त्याच्यासोबत राहते फाईल म्हणले होते। मग ती फाईल घरीच ठेवून गेलता वाटते, काही मोबाईलमध्ये कागद कागदपत्र, मग ती फाईल घरीच भेटली। मग त्यांनी कागदपत्र समधी घेऊन गेले त्याचे, भरतीचे रनिंगचे कुठले कुठले। तेवढं माझ्या लेकरांना करून येते पुन्हा काय केलंय, आणि पोलीस लोकांना कसं त्याला महागारी केलं नाही आणि मध्येच गेल्यावर गोंधळ घातलाय म्हणून कसं पकडले, कशासाठी त्याच्या काय विचार तर पुसून घेऊ का, उगाच धरून ठेवलेत का माझ्या लेकराला, कशासाठी आलाय बाबा, तुझे काय अपेक्षा आहे काय नाही हे तर सांगायचं होतं की। माझ्या लेकराला उगाच्या उगाच धरून ठेवलेत तिथं, माझ्या लेकराला नाही सोडले तर आम्ही बी समजा मरून जाणार। माझ्या लेकराला इथं माझ्यापर्यंत पोहोचावं, नाही तर आम्ही काय बी खाऊन आम्ही बी मरून जाणार।
नक्कीच जर या ठिकाणी पाहायला गेलं तर अमोलच्या आईला जे आहेत ते अश्रू अनावर या ठिकाणी झालेले आहेत. अमोल शिंदेला लवकरात लवकर आमच्या सुपूर्द करावं अशी मागणी आता अमोलच्या कुटुंबियाकडून या ठिकाणी केली जात आहे. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर. उसकी पढ़ाई लिखाई हमारी गाँव में हो गई है. सिद्धेश्वर विद्यालय में 12वीं तक उसकी पढ़ाई हुई है. उसके आगे उन्हें कुछ मिलिट्री भर्ती, कुछ पुलिस भर्ती इसकी कोशिश में रहे वाला है. बाद में उन्हें किधर चला गया वो पता नहीं हमारा. हर सुबह में फजर के टाइम में उन्हें 4 बजे उठ के जाए और कभी तो हम जाम के मल्ली में चला गए तो हमारे को नज़र में आता था रोड के ऊपर रनिंग करते समय, एक्सरसाइज करते समय. तर लातूरमधील एका छोट्याशा गावात राहणारा हा अमोल दिल्लीपर्यंत पोहोचला कसा, संसदेमध्ये पोहोचला कसा, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे हे तरुण जे सर्वजण गोंधळ घालत होते ते संसदेमध्ये गेले कसे असा सवाल उपस्थित केला जात असताना त्यांच्याकडे एका भाजप खासदाराच्या शिफारसीनुसार मिळालेला पास होता अशी माहिती समोर आली आहे. संसदेचा हा पास नेमका कसा मिळतो ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर संसदेमध्ये हा पास 1 तासासाठी असतो. संसदेमध्ये जाण्यासाठी जो पास मिळतो तो 1 तासासाठी असतो. लोकसभेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार मर्यादित स्वरूपामध्ये खासदारांना पासेस मिळत असतात. तर सामान्यांना खासदारांच्या शिफारसीनुसार प्रवेशाचे पास दिले जातात. प्रत्येक पासवर भेटीची निश्चित वेळ, तारीख, वार आणि शिफारस करणाऱ्या खासदाराचं नाव असतं. तर खासदारांच्या शिफारसीनंतर पाहुण्यांना सेंट्रलाइज पास इश्यू सेलतर्फे हे पास मिळत असतात. हे कार्यालय पार्लमेंट हाऊसजवळ तालकटोरा रोड इथं असल्याची माहिती आहे. तर ऑनलाईन पद्धतीनंही हे पास मिळत असतात आणि असेच पास मिळून हे जे सर्व जण घुसलेले होते संसदेमध्ये ते घुसले होते अशी माहिती समोर येते. पण याच्यामुळे सुद्धा अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि देशातील अति महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या संसदेमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे. त्यामुळे देशभरामध्ये खळबळ माजली आहे. याविषयी लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केले, पाहूयात. लोकसभेचे हे तरुण लोकसभेमध्ये कसे घुसले हा एक महत्त्वाचा सवाल उपस्थित होतोय. तर कुणाच्या सांगण्यावरून हे तरुण आले होते असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो आणि कुणाशी या तरुणांचा संबंध आहे का असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकसभेमध्ये घुसण्याचा त्यांचा उद्देश नेमका काय होता हा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. तर आंदोलकांची मागणी नेमकी काय होती हा एक महत्त्वाचा सवाल आहे आणि लोकशाहीनं सुद्धा हा सवाल उपस्थित केलाय. आत आणि बाहेर पिवळ्या रंगाच्या स्मोकमधून त्यांना काय सांगायचं होतं, त्यांनी स्मोक कॅन या ठिकाणी फोडलेले होते त्यामुळे हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तरुण स्मोक कॅन आत कसे घेऊन गेले हाही सवाल आहे, कारण सिक्युरिटी टाईट असते आणि तरी सुद्धा त्यांनी स्मोक कॅन आतमध्ये नेले. आत आणि बाहेर आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये काही संबंध आहे का हाही एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर लोकशाही मराठीनं हे सर्व सवाल उपस्थित केलेले आहेत कारण काही तरुण हे संसदेसारख्या अति महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचले. ते नेमके कसे पोहोचले, कशा पद्धतीनं ते आतमध्ये गेले असे अनेक सवाल उपस्थित होत असतानाच यासाठी हा जो काही प्रकार आज घडलेला आहे संसदेमध्ये त्यामुळे संपूर्ण देश हादरलाय आणि याला नेमकं जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.